Hello students, our practical is measurement of kinematic data of various mechanisms. ओके, आता या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला दोन मेकॅनिझम्स बघायचे आहेत आणि त्यांचा कायनॅमॅटिक डाटा आपल्याला कलेक्ट करायचा आहे. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कायनेमॅटिक्स? ओके, कायनेमॅटिक्स इज नथिंग बट द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू लिंक्स ऑफ द मेकॅनिझम. म्हणजे रिलेटिव्ह मोशन आपल्याला यामध्ये स्टडी करायची आहे. मग ती रोटरी असेल, रेसिप्रोकेटिंग असेल, ती मोशन स्टडी करायची आहे. ओके, देन आपल्याला व्हेरियस अँगलला डिस्प्लेसमेंट, नंतर व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन किती असेल ते बघायचं आहे. सुरुवातीला आपण मेकॅनिझम बघू, नंतर व्हेरियस पोझिशनला त्यांच्या व्हॅल्यूज काय काय असतील ह्या फॉर्म्युलाने आपण कॅल्क्युलेट करू. त्याकरता आता आपल्याला इथे लागेल की रेडियस ऑफ क्रँक. ओके, जी काही रेडियस असेल क्रँकची ती आपण इथे कन्सिडर करणार. देन ओमेगा टी, आता फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ओमेगा टी दिसतोय, तो ओमेगा टी म्हणजेच काय, तर हा अँगल थिटा, तो आपण डिग्रीमध्ये घेणार आहोत. ओके, आणि मग कॅल्क्युलेशन्स करूया. देन स्मॉल ओमेगा. ओके, ओमेगा इज नथिंग बट द रोटरी स्पीड, म्हणजे रेडियन पर सेकंडमध्ये त्या मेकॅनिझमचा स्पीड किती आहे ते बघायचं आहे. सुरुवातीला आपण स्कॉच-योक मेकॅनिझम बघू, त्याचे कॅल्क्युलेशन्स करू आणि मग आपण स्लायडर क्रँक मेकॅनिझम बघूया. दिस इज नथिंग बट स्कॉच-योक मेकॅनिझम. आता स्कॉच-योक मेकॅनिझममध्ये ही रोटरी डिस्क आहे, नंतर हा एक स्लॉट प्रोव्हाइड केलेला आहे आणि हा जो फिक्स केलेला आहे ते रोटेटिंग हँडल आहे. आपल्याला रोटरी मोशन देण्यासाठी जे हँडल लागतं ते प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही ज्या डिस्टन्सवरती ते बसवणार त्यानुसार तुमची क्रँक रेडियस ही ठरणार आहे. ओके, नंतर ह्या ज्या आहेत या रेसिप्रोकेटिंग लिंक आहेत. ओके, दोन्ही साईडला रेसिप्रोकेटिंग लिंक आहेत. जेव्हा आपल्याला अशी गरज पडते की रोटरी मोशनचं कन्व्हर्जन लिनियर मोशनमध्ये करायचं असतं, तेव्हा आपण हे स्कॉच-योक मेकॅनिझम यूज करतो. ओके, तर स्कॉच-योक मेकॅनिझम तुम्हाला इथे यूज करून दाखवते. ओके, जेव्हा हे स्कॉच-योक मेकॅनिझम मधली ही डिस्क रोटेट होते तेव्हा हे जे हँडल आहे ते या स्लॉटमध्ये रेसिप्रोकेट होतं आणि या लिंक पण मागे पुढे अशी युनिफॉर्म मोशन परफॉर्म करतात. दॅट इज कॉल्ड ॲज रेसिप्रोकेटिंग मोशन. आता आपण व्हेरियस अँगल्सला, म्हणजे आता सपोज हा अँगल इथे आपण 0ला सेट केला, तर मग या हँडलची किंवा या डिस्कची पोझिशन समजा 30 डिग्रीने आपण इन्क्रीज केली तर काय व्हॅल्यूज असतील. नंतर अजून 30 डिग्रीने इन्क्रीज केली, दॅट इज टोटल अँगल होईल 60 डिग्री. मग आपल्याला व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन काय मिळेल हे आता कॅल्क्युलेट करूया. ओके, आता इथे मी 4 रीडिंगसाठी तुम्हाला हे जे खाली फॉर्म्युलेज दिलेले आहेत त्याने कॅल्क्युलेट करून दाखवते. इथे आपण क्रँक रेडियस घेणार आहोत 60 mm आणि ओमेगा घेऊया 10 रेडियन पर सेकंड. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आपण घेऊ आणि 3-4 रीडिंगसाठी मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवते. अशा पद्धतीने मी हे फॉर्म्युला यूज करून हे कॅल्क्युलेशन स्कॉच-योक मेकॅनिझमसाठी केलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम जी होती ती क्रँक रेडियस इतकी आहे, ती नंतर कमी कमी होत जाऊन 0 पर्यंत जाते आणि जसजसे अँगल चेंज होत जातात तसतशी ती पुन्हा निगेटिव्हकडे जाते. देन व्हेलॉसिटी, स्टार्टिंगला व्हेलॉसिटी 0 असते. ओके, नंतर व्हेलॉसिटी ही थ्रूआउट इथे निगेटिव्ह दिसते बिकॉज ऑफ धिस ओनली साइन कन्व्हेन्शन. नंतर ॲक्सिलरेशन तुम्ही इथे पुन्हा बघू शकता, डिस्प्लेसमेंटमध्ये आधी डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह होती, नंतर ती निगेटिव्हकडे गेली. तसंच इथे ॲक्सिलरेशनमध्ये झालेलं आहे, आधी निगेटिव्ह ॲक्सिलरेशन होतं, देन पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. जसजसं आपली डिस्प्लेसमेंट वाढत गेली तसं ॲक्सिलरेशन आपल्याला पॉझिटिव्ह मिळत गेलं. अशा पद्धतीने स्कॉच-योक मेकॅनिझमसाठी आपण कॅल्क्युलेशन्स केलेत. तर याचं ॲप्लिकेशन म्हणजे जिथे कुठे रोटरी मोशनचं कन्व्हर्जन आपल्याला लिनियर मोशनमध्ये करायचं असतं तेव्हा स्कॉच-योक मेकॅनिझम यूज केलं जातं. सो स्लायडर क्रँक मेकॅनिझमचं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन
किंवा मोस्ट ऑफ द ठिकाणी वापरलं जाते ते म्हणजे ऑटोमोबाईल इंजिन्समध्ये. ओके, तर पिस्टनमध्ये जो सिलेंडरमध्ये जे पिस्टन स्लाइड होतं दॅट इज स्लायडर, आणि हा जो रोटेट होणारा जो असतो तो क्रँक. ओके, सो बघा आता इथे आपण हा क्रँक रोटेट केला की आपलं जे पिस्टन आहे ते स्लाइड होतंय. ओके, ऑटोमोबाईल इंजिन्समध्ये हे मेकॅनिझम यूज केलं जातं. हे ॲक्च्युअल ऑटोमोबाईल इंजिनचे पार्ट्स आहेत. देन दिस वन, हे पण डिझेल इंजिनचं आहे. 2 स्ट्रोक डिझेल इंजिनमध्ये पिस्टन सिलेंडर असेंब्ली असते दॅट इज सिंगल स्लायडर मेकॅनिझम. स्कीमॅटिकली अशा पद्धतीने स्लायडर क्रँक मेकॅनिझम दाखवलं जातं. ओके, दिस वन इज क्रँक, दिस इज स्लाइडिंग पिस्टन अँड दिस इज कनेक्टिंग रॉड. जेव्हा हा क्रँक असा रोटेट होतो तेव्हा हा कनेक्टिंग रॉड असा ऑसिलेट किंवा रेसिप्रोकेटिंग मोशन परफॉर्म करतो आणि हे पिस्टन रेसिप्रोकेट होतं अलॉंग धिस डायरेक्शन. ओके, सो अजून एक आपण सिंगल स्लायडर मेकॅनिझम बघूया आणि कॅल्क्युलेशन्स करूया. त्याकरता आता आपल्याला जे मॉडेल आपल्याकडे अवेलेबल असतं त्याची क्रँक रेडियस लागते. थीटा तर आपण ॲज्युम करणार 0 पासून. देन एन इज व्हॉट? ऑब्लिगेटी रेशो. इट इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड टू द रेडियस ऑफ क्रँक. मग त्यामुळे आपल्याला लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड पण लागेल. देन ओमेगा लागेल, तो आपण 10 रेडियन पर सेकंड ठेवूया. देन रेडियस आपली जी आहे ती 60 mm आहे. ओके ओके, वी कॅन कॉल इट ॲज सिंगल स्लायडर मेकॅनिझम. बघा आता हा क्रँक इथे रोटेट होईल. ओके, आणि हा जो कनेक्टिंग रॉड आहे तो यामधल्या पिस्टनला कनेक्ट आहे आणि तो असा रेसिप्रोकेट होईल. पिस्टन वरती आलाय बघा आता. ओके, देन आपण मोशन दिली त्याला की पिस्टन पुन्हा खाली जाईल. अशा पद्धतीने वर खाली मोशन परफॉर्म करेल. आता ही जी आहे ती त्याची डायरेक्शन त्याला प्रोव्हाइड करण्यासाठी आपण हे एक सिलेंडर इथे अटॅच केलेलं आहे. ओके, दिस इज सिंगल स्लायडर मेकॅनिझम. आता सिंगल स्लायडर क्रँक मेकॅनिझमसाठी मी हे फॉर्म्युलेज वापरून कॅल्क्युलेशन केले फॉर व्हेरियस अँगल्स. आता मी इथे 180 पर्यंत अँगल्स घेतलेले. तुम्ही पुन्हा 180 नंतर 110 अशा 30-30 डिग्रीच्या इंटरव्हलनी 360 पर्यंत तुम्ही रिडिंग घेऊ शकतात. नंतर मग डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट केल्यानंतर ती येते आपली सुरुवातीला 0 येते. जसजशी तुमचे अँगल्स वाढत जातात तसतसं तुमची डिस्प्लेसमेंट इन्क्रीज होत जाते. ओके, देन व्हेलॉसिटी. आता इथे व्हेलॉसिटी अप टू 180 डिग्री आपल्याला पॉझिटिव्ह मिळालेली आहे. बट ॲक्सेलरेशन जर तुम्ही बघाल तर सुरुवातीला ॲक्सेलरेशन मॅक्झिमम आहे. देन ते रिड्यूस होत चाललेलं आहे आणि आफ्टर 90 डिग्री ते निगेटिव्ह व्हॅल्यूकडे टर्न होत आहे. ओके, अशा पद्धतीने आपण सिंगल स्लायडर मेकॅनिझम आणि स्कॉच-योक मेकॅनिझमचं कायनॅमॅटिक डेटा कलेक्ट केला. ओके, व्हॉट इज कायनॅमॅटिक्स? दॅट इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन 2 लिंक्स ऑफ द मेकॅनिझम. थँक्यू.